आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 8वा वेतन आयोग सर्व संघटनांना एकाच वेळी संधी देणे शक्य नाही. पुढील महिन्यात देशभर बैठकांचे आयोजन, महत्त्वपूर्ण केंद्राचं परिपत्रक निर्गमित. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबोळकर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाकडून 8 सेंट्रल पे कमिशन कर्मचारी संघटना विविध घटकांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. आयोगाकडे 28 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात संवाद इंटरॅक्शन करण्याच्या विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की ह्या कालावधीत शक्य तितक्या जास्त संघटना व संघटनाशी चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले असले तरी मर्यादित वेळापत्रकामुळे सर्वच विनंत्या स्वीकारणे शक्य होणार नाही. काय आहे महत्त्वाचा मुद्दा? 28 ते 30 एप्रिल ह्या 3 दिवसात जास्तीत जास्त संघटनांना भेटण्याचा प्रयत्न, मात्र सर्वांना एकाच टप्प्यात संधी मिळणार नाही. त्यामुळे काही संघटनांना प्रतीक्षा करावी लागणार. पुढील योजना काय? आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही महिन्यात नवी दिल्लीसह विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये स्टेट्स UTS अतिरिक्त बैठका आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकीची माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केली जाईल. दिल्लीबाहेर संघटनासाठी दिलासा. दिल्ली NCR बाहेरील संघटनासाठी ही महत्त्वाची बाब आहे. संबंधित संघटना आपल्या राज्यात किंवा जवळच्या राज्यात आयोगाशी संवाद साधण्यासाठी अर्ज करू शकतात. त्यामुळे दूरवरून दिल्लीला जाण्याची गरज टाळता येणार. कर्मचारी वर्गासाठी काय अर्थ? या सूचनेमुळे देशभरातील कर्मचारी संघटनांना आपली मते मांडण्याची संधी मिळणार. वेतन, भत्ते व सेवा अटी याबाबत सूचना देण्यासाठी अधिक व्यापक व्यासपीठ तयार होणार. प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पण सर्वसमावेशक पद्धतीने राबवली जाणार. निष्कर्ष: 8वा वेतन आयोग सध्या सक्रियपणे विविध संघटना घटकाशी संवाद साधत असून सर्व संबंधितांना न्याय संधी देण्याचा प्रयत्न करत आहे. जरी एप्रिलच्या पहिल्या टप्प्यात सर्वांना संधी मिळणार नसली तरी पुढील बैठकीमुळे देशभरातील कर्मचारी संघटनांना सहभाग निश्चित होणार आहे. हा परिपत्रक पाहण्या अगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल तांबोळकर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. पत्र पाहूया. केंद्र सरकारचं 24 एप्रिल 2026चं महत्त्वपूर्ण परिपत्रक. या परिपत्रकाची आपण थोडक्यात स्पष्टीकरण बघितलेले आहे. संघटनाशी चर्चा, वेतन भत्ते बाबत सुधारणाबाबत महत्त्वपूर्ण सूचना, संघटनेची चर्चा होणार आहे. हे पूर्ण परिपत्रक अखिल तांबोळकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.